निक्की विनर नको, अजिबात आवडत नाही मला, एक टक्का पण नाही आवडत. हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजनी मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बिग बॉस मराठीचा यंदाचा खेळ 70 दिवसांचा असणार आहे आणि 6 ऑक्टोबरला बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. या सगळ्यावर प्रेक्षकांचं काय मत आहे, त्यांच्या मनातला खरा विनर कोण आहे किंवा कोणाचं एविक्शन त्यांना खटकलं आहे, या सगळ्याची प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया प्रेक्षकांच्या मनातली उत्तरं. तर बिग बॉस मराठीचा हा शेवटचा आठवडा आहे. कोण वाटतंय विनर होईल तुमच्या? माझ्या मते अभिजित वाटतंय मला विनर होईल म्हणून. हां, मला वाटतं अंकिता वालावलकर विनर व्हावी, कारण तिच्यामध्ये सूरज पण छान आहे. सूरजला वोटिंग भरपूरच आहे, सगळ्यांचं एका बाजूला सूरजचं एका बाजूला आहे, पण त्याला थोडंसं गेम समजावा लागतो आणि हे वोटिंगमुळे तो वरती. पण अंकिता वालावलकर कशी, आणि अभिजित पण छान आहे. अभिजितचा सॉफ्ट आहे, पण अभिजित थोडा हलेडुले, कारण इकडे तिकडं त्याचं जातं. पण अंकिता वालावलकरनं एक घरंदाज, सगळे संस्कार तिच्यावर असणारी, कोणावरती हे नाही, जेवण ती छान करते, सगळ्यांना सांभाळून घेते, वोटिंग पण छान आहे. मला वाटतं सूरज फर्स्ट, सूरज नंतर अंकिता वालावलकर. नाही, मला तर अंकिताच वाटते व्हावी म्हणून. आणि दुसरं म्हणजे आपले अभिजित दादा. मला असं मनापासून वाटतं तर अंकिता, कारण की ती खूप स्वीट आहे आणि ती असं मला वाटत नाही की ती फेक आहे. ताई ती खरंच खूप स्वीट आहे आणि मेन म्हणजे ती कोकणाची आणि मी कोकणाची आहे. असं नाही की ती माझ्यासारखी आहे, पण ती खरंच खूप चांगली आहे, मन मोकळी मुलगी आहे एकदम. तर मला असं वाटतं की ती ताई जिंकावी, असं मनापासून वाटतं. सूरजच विनर व्हावा. रिअल आहे, रिअल गावाकडचा रिअल माणूस, साधा सिंपल. अभिजित सावंत. कारण तो स्टार्टिंगपासून आतापर्यंत बघायला गेलात ना, तर सगळ्यांची सहमतीनेच वागतोय तो. कोणाशी त्याने असं भांडणं नाही केलेत, काय नाही, जिकडे बोलायचं आहे तिकडे बोलला आहे. असं नीट एखाद्या कंटेस्टंटमध्ये हवं आहे, आयडियल कंटेस्टंटमध्ये हवं आहे, ते सगळं त्यात आहे. सूरज. आणि का वाटतं सूरज? कारण ते खूप कठीण परिस्थिती म्हणून एवढ्यावरती आले आणि त्यांचा जो प्रवास होता तो त्यांनी दाखवला तिथे एवढ्या मोठ्या मंचावरती येऊन. आणि सगळं काही त्यांनी आपल्या फॅमिलीबद्दल सांगितलं, त्यांची प्रायव्हेट लाईफ खूप पब्लिकली केली आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. सो मला असं वाटते की त्यांनी जिंकावं. शेवटच्या फेरीमध्ये टॉप 5 कंटेस्टंट जातात. टॉप 3 मला सांगा, तुम्हाला कोण जायला? अभिजित, सूरज आणि अंकिता. हो, सूरज आणि अंकिताचं रिझन काय? अंकिता चांगली गेम खेळते, टॅक्टिक चांगले असतात तिच्या, सगळ्यांना समजून. आणि सूरजचं कसं, त्याला सांगितल्यानंतर तो गेम चांगला खेळतो, फक्त त्याला समजवावं लागतं, एवढंच रिझन आहे बस. हां, बिग बॉस लवकर संपते यावर थोडीशी नाराजी आहे. हो, आहे नाराजी. हो, बघायला आवडतं, गुंडाळलं मे बी ते असं. माझ्या मते अंकिता आहे, नंतर अभिजित आहे आणि सूरज आहे. अंकिता, निक्की आणि सूरज. टॉप 3 कंटेस्टंट तुझ्या मते कोण वाटतं? अंकिता, अभिजित आणि सूरज. अभिजित सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की. अंकिता, सूरज आणि निक्की. पॅडी दादा बाहेर पडले याच आठवड्यात, तर ते एलिमिनेशन तुम्हाला कितपत आवडलं आहे? नाही, मला अनफेअर वाटलं, कारण तसं बघायला तर वर्षा मॅडमचा गेम तेवढा नव्हता, त्या मे बी बाहेर पडायला हव्या होत्या, कारण पॅडी दादा खूप चांगले खेळत होते ऑलमोस्ट, म्हणजे गेले 2 वीक तरी. म्हणून 5व्या याला होते ते रँकला वोटिंगमध्ये, पण त्यांना अचानक कसं बिग बॉसने काढलं, थोडासा अन्याय झाल्यासारखा मला वाटतो. तसं खालून निक्की पण होती आणि वर्षा मॅडम पण होत्या. वर्षा मॅडमला कमीच वोटिंग होतं वयामानाने, त्यांनी ते छान खेळला आहे गेम. त्यांची शब्दांवर कमांड खूप आहे, अगदी वजनदार शब्द वापरतात त्या. पण मला वाटतं ह्यावेळेस वर्षाताई आणि बाहेर जायला पाहिजे होत्या. मला नाही आवडलं तसं म्हटलं तर. ते ॲक्च्युली पॅडीदादांना पाहिजेच होते ॲक्च्युली, कारण का ते ज्या पद्धतीने खेळत होते ना खूप छानपैकी, आणि सगळ्यांना असं म्हणजे वाटत होतं की काय ते गेम करतात आहेत, मागे राहतात आहेत, असं काही नाही वाटलं त्यांच्याकडनं. आणि शेवटी आता एक मराठी माणसाच्या मागे आपण मराठी माणूस राहिलंच पाहिजे ना, म्हणून मला असं वाटतं की त्यापेक्षा जर वर्षाताईंना तुम्ही हे केलं असतं ना एलिमिनेट, तर बरं झालं असतं. नाहीतरी सेम होते ना त्यांचे पॉईंट्स, असं म्हणून. हां, वाटलं होतं. दादा म्हणजे असे काय हे नव्हते, ते खूप असे हसवणारे तर होतेच आणि त्यांनी कधी असं काय कोणाचं वाईट पण एवढं केलं नव्हतं. फक्त जरा गेममध्ये थोडे कमी होते ते, पण हां, माणूस बोलले की ते खूप ऑसम होते, खूप असे हसमुख होते. नाही, एवढं नाही, त्यांचे तेवढे एफर्ट्स नव्हते, म्हणजे तेवढा गेम नव्हते खेळले ते. निक्कीचा गेम किती आवडला? टीम बीला तर चांगला सपोर्ट केला त्यांनी. पॅडी दादा तर होतेच, पण काल असं सडनली पॅडी दादांना जाताना बघून थोडं हे झालं की
पॅडीदादांनी नव्हतं जाताना पाहिजे, कारण सूरजला इथपर्यंत आणण्यामागे पॅडीदादा पण कुठेतरी आहेत. हां, ते हवायला होते. खूप चांगले आर्टिस्ट आहेत ते. आय मीन मी बघितलं होतं त्यांना महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये. खूप चांगले आर्टिस्ट आहेत. सो असं वाटत होतं राहावं पण. तर बिग बॉस मराठी आता काही दिवसात संपतंय. लवकर संपवलं याबद्दल थोडीशी नाराजी आहे, खरंच आहे. कारण का मला असं वाटतं की त्यांनी आता म्हणजे जे आधी गेले त्यांच्यावर अन्याय झाला ना, तसा म्हटलं तर त्यांना त्याच वेळेचं हे होतं ना, आणि आत्ता त्या लोकांनी दिवस कमी केलेत. आता काय करणार त्याला? आहे ना, कारण की बिग बॉस हा असा शो आहे की तो लगेच संपला ना तर एक इंटरेस्टच जातो, कारण की तो एक कसा एक कारण आहे आपला टाईमपास करण्याचा एक, आणि खूप क्रेझी आहे तो एक बोलायला गेलं तर हां. सीझन तर खूप छान होता म्हणायला गेलं तर, आणि माझा आवडता कंटेस्टंट म्हणायला गेलं तर सूरज आहे. हां, ॲक्च्युली 70 डेजचं का केलं आहे हा मुळात प्रश्नच आहे अजून खूप सारे ऑडियन्सला, की 100 दिवसांचं होतं ते 70 डेजला का आणलं आहे. उलट हा सीझन खूप छान पण होता. निक्की तंबोली म्हणजे वाटतंय सीझन बघावं असं. वॅम्प, वर्षा उसगाखोर तिला वॅम्प म्हणाले आणि ती वॅम्प आहे, तर ते इंटरेस्टिंग वाटत होतं जरा बघण्यात तिला. पण 70 डेजचं केलं आहे तर थोडं मनाला हे पण झालं आहे, हां, खटकलं आहे. हां, अजून थोडं असं वाटत होतं की पुढे अजून प्रवास व्हायला हवा होता. म्हणजे खूप छान खेळत होते सगळेच, आणि आपले म्हणजे खूपच अनपेक्षित प्रेक्षक सगळे होते. ते उत्सुकता होती बघायला. आणि आता जे रितेश देशमुख होते त्यांच्यामुळे तर खूपच जास्त, कारण त्यांचे खूप फॅन्स आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे असं वाटत होतं की अजून गाजायला हवा होता. घरात जेव्हा फॅमिली वीक झालं तेव्हा निक्कीची आई येऊन अरबाजबद्दल बरंच काय बोलली निक्कीला. ते कितपत स्क्रिप्टेड किंवा निक्कीनी असं आधीच वागायला हवं होतं असं किती वाटतं? तिने तिच्या लिमिट्स पाळायला पाहिजे होत्या. आपण एक शो करतोय, नंतर बाहेर जग आहेच तिला जे काय करायचं आहे ते. बस तिने TV शो करते, फक्त गेमसाठी आली आहेत एवढंच तिने ते करायला पाहिजे होतं. मी एवढंच बोलेल की निकेताई, तू जशी आहे तशी ठीक राहा. तो जसा आहे तसा त्याला ठीक राहू दे. यू आर द बेस्ट, यू डिझर्व बेटर ऑल्सो. तर येस, निक्कीबद्दल सगळे निगेटिव्ह बोलत आहेत, पण आता मी ताईला जज तर नाही करू शकत की ती कशी आहे काय आहे, कारण की मी तिला पर्सनली ओळखत नाही. पण एवढंच आहे की ताई तू आहेस चांगली, किंवा दिसायला पण छान आहे, फक्त जरा बोलताना जरा विचार कर असं मला वाटतं. निक्कीकडनं तर ते खरं होतं, पण अरबाचं नव्हतं, कारण अरबा स्प्लिट्सविलामध्ये पण होता, तर तिथे पण त्याने असं केलं होतं. तर त्याच्या साईडने थोडंसं वाटत होतं की ह्यानी ह्या शोमध्ये पण हे केलं, इकडे पण ऑडियन्ससाठी हे करतो आहे, तर ते अरबाच्या इथून वाटत होतं. पण निक्कीवरनं नाही, निक्की खरी होती. निक्कीला बरंच ट्रोल केलं गेलं आहे, पण तुझं काय मत आहे निक्कीवर किंवा निक्कीच्या गेमवर? ती जसं मला असं वाटतं की ती आहे तशीच आहे. ती फर्स्ट डेपासून पण अशीच आहे, आणि आता आपण एंडिंगला आलो आहे तेव्हा पण ती तशीच आहे. तिचं काही चेंज नाही झालं आहे. मी निक्की तंबोली अशी आहे, मी अशीच आहे. तुम्हाला मला ॲक्सेप्ट करायचं करा, नाही तर नका करू, असं तिचं आलेलं आहे स्टार्टिंगपासून. म्हणजे ती खूप ॲग्रेसिव्ह आहे, आणि तेच बिग बॉसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्या गोष्टीसाठी भांडतोय किंवा मुफट बोलतोय वगैरे. सो ती आहे तशी, त्यामुळे असं वाटतं की यावं तिने पण. तिचा प्रवास छान होता त्यामध्ये. निक्की विनर व्हावी असं नाही? नाही, बिलकुल नाही, अजिबात नाही. निक्की विनर नको. बिग बॉसला निक्की विनर करायचं असेल तर आम्ही बोलू काहीतरी प्लॉटिंग आहे, बस. मला नाही वाटत, अजिबात आवडत नाही मला, एक टक्का पण नाही आवडत.